पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
आजच्या या जागरच्या कीर्तन निर्माणासाठी निवडलेल्या अभंगाची चाल आदरणीय हरिभक्तपरायण श्री दादाभाऊ महाराज जगताप व आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य सतीशजी महाराज चव्हाण। सर्व जोडी हेची माझी
गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायीन आवडीची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंग पांडुरंग करून त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो गणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् महाराष्ट्रे देशे परमशुचि गोदावरी तटे सरालाद्वीपयो निवसति तु नारायणगिरिः हरे श्रद्धा मार्गे गमयति सदा भावकजनान् मया नन्यन्विते चरणकमले तस्य गुरुर्कलावज्ञ जीवोदरार्धावतारम् कलाङ्गाङ्गदेजो देवामोद्योत्रम् कलानिशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानरूपम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति महिम्ना पारन्ते परमयदिशो यज्ञसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वे गिरः अतः वाचा सर्वा स्वमतिपरिणामावधिग्रहणम् ममाप्येष स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः शुचिशीलसमोदक्ष सह प्रतापी जितेन्द्रियं तं नारायणं गिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं तं राम गिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं तं भास्कर गिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं विठाला 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 तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडीची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त सेवी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत संत सम्राट वैराग्याचे महामेरू विश्वविख्यात परमपूजनीय जगतनंदनी देहूचे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे
यांचा 4 चरणाचा आणि भगवान परमात्म्याकडे मागणारा अभंग या सेवेसाठी घेतला. कारण आज 7वा दिवस अर्थात जागराचं कीर्तन मागणी पर अभंग असलं पाहिजे, मागणी असली पाहिजे. सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशी नामपर, स्तुतीपर, संतपर अनेक प्रकारे मागणी मागता येते, विनंती करता येते. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन, संतांची मागणी, संतांचं चिंतन. परंतु जागराचं कीर्तन म्हणलं का थोडं बंधन येतं आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताचं चरित्र. म्हणून आज परमभाग्याने या ठिकाणी मी आपल्या समोर आपली सेवा करण्यासाठी उभा आहे. तसं तर कीर्तनाची सेवा माझी नव्हती, काय रिकाम्या जागा. आज परमादरणीय परमश्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू दत्तगिरीजी महाराज आज यांची सेवा होती आणि मी कुंभच्या त्या यात्रेसाठी गेलो. 8 दिवस मी तिकडे होतो. रात्री 4 वाजता आलो. तसं मनस्थितीनं, शरीरानं, आवाजानं कुठल्या स्थितीनं सक्षम नाही आहे. परंतु सेवके सांगितलेले करावे काम ते होतोपणा कामा नाही. तशी 2 तारखेची सेवा प्रवचनाची होती, परंतु कुंभात असल्यामुळं येणं शक्य झाले नाही. परंतु गुरुवारांच्या आज्ञेकडून आलेली ही सेवा माझ्यासमोर जशी भगवान परमात्मा बुद्धी देईल तसा सेवा करण्याचा निश्चित मी प्रयत्न करेल. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागणी मागतात. एकतर भगवान परमात्मा तुकोबाराला म्हणतात, तुकोबा काहीतरी मागा. तुकोबाराने सांगितलं, देवा आमच्या वडिलांची परंपरा आहे, काही मागणे अनुचित, वडिलांचे रीत जाणत असो. आमच्या वडिलांची परंपरा आहे, भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर भगवान परमात्म्याकडून काहीही मागायचं नाही. पण जर देवा तुमचा जास्तच आग्रह असेल ना तर हेचे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा हेचे दान दे गा देवा. बरं तुकोबा हे माझ्यासाठी मागतात, अजून तुमच्याकरता काहीतरी मागा. तुकोबाराने सांगितलं, माझ्याकरता नको, तुझं चिंतन माझ्या वाणीनं घडावं हेचे दान दे गा देवा. बरं तुकोबारा चला चिंतन माझ्यासाठी करता, माझे संगतीची मागणी कर, माझ्याकरता मागता, तुमच्याकरता आता काहीतरी मागा ना. त्यामध्ये धन घ्या, मुक्ती घ्या, द्रव्य घ्या, यापैकी एक तरी मागा. तुकोबाराने सांगितलं, यापैकी मला एकही नको. न लगे मुक्ती धन संपदा, आणि जर द्यायचंच असेल तर संत संग दे सदा हेचे दान दे गा देवा. ऐका, आणि मग हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, देवा आता माझी मनस्थिती आहे, हे सगळं मला प्राप्त झाल्याच्या नंतर, तू माझा झाल्याच्या नंतर आता मला गर्भवासासारखं जरी दुःख प्राप्त झालं तरी मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हेचे दान दे गा देवा. विठ्ठल हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आज दीपप्रज्वलनामुळे उशीर झाला, प्राप्त वेळेमध्ये आपण कीर्तन सेवा उरकून घेणार आहोत. कार्यक्रमाचं प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्ता या नात्यानं 2 शब्दाचा पर्याय देतो हे वक्त्याचं कर्तव्य आहे. तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेद्वारा ज्ञानोबा, तुकोबा आदी सकल संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये सबंध महाराष्ट्राचं दैवत आणि 3 जिल्ह्यांचं अंतकरण स्थान योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक प्रतिमा स्थित आहे, ते म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि सबंध हिंदू धर्माचं दैवत, हिंदू धर्माकरता ज्यांनी अनेक संकटांना तोंड देऊन धर्माचं रक्षण करण्याकरता असणारे तत्पर गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांच्या गाल्याचे कीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि म्हणून भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी तपपूर्ती सोहळा पार पडत आहे. त्यामध्ये सकाळी काकडा आहे, ग्रंथाराज ज्ञानेश्वरी पारायण परमादरणीय श्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू विजयानंदजी महाराज या कार्यक्रमाचं नेतृत्व, पारायणाचं नेतृत्व करतात. त्यानंतर योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचं जीवन महात्म्य या ठिकाणी स्वामीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे
पुन्हा दुपारी पारायण आहेत, भजन आहेत, हरिपाठ आहे, संध्याकाळी कीर्तन आणि रात्री जागर असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सप्ताह पार पडत आहे. तपोपूर्ती सोहळा म्हणजे 12 वर्षे पूर्ण झाली, एक तप पूर्ण झालं. आता ह्या गोष्टी बोलायला फार सोप्या वाटतात, परंतु जेव्हा त्या मार्गाला जातो मनुष्य, त्या मार्गाचं अवलोकन करतो, त्याला जीवनामध्ये कशा कशा अडचणी येतात, कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरे जावं लागतं, या सगळ्या गोष्टी पार करत करत परम आदरणीय रघुनंदन गिरीजी महाराज त्यांनी तपोपूर्ती सोहळा म्हणजे 12 वर्ष पूर्ण केली आणि त्याची दखल घेत समस्त ग्रामस्थ जोडेगावकर आणि पंचकृषींनी त्यांना भरभरून असा सपोर्ट केला. तरी सगळ्यांना धन्यवाद देईल. हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी या तपोपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं पार पडत आहे. विठ्ठल तसं कार्यक्रमामध्ये या 8 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कीर्तन प्रवचन सगळे त्यांचे असणारे म्हणजे सरला बेटाचे विद्यार्थी अर्थात गुरुबंधू असे सगळ्यांचे झाले. कारण तो जो काळ होता त्या काळात ज्या गोष्टी घडल्या, ती जी वेळ होती, अनेक समस्याला तोंड देऊन हे सगळं सरला बेटाचे धुरा सांभाळणारे विद्यार्थी होते. त्यांची इच्छा होती की विद्यार्थ्यांनीच कार्यक्रम करावा. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांचेच कार्यक्रम झाले. सुंदर असं मार्गदर्शन आपल्या परिसराचं वैभव महंत गुरुवर्य अर्जुन गिरीजी बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी झालं. त्याचप्रमाणे महंत परमपूज्य सदाशिवगिरीजी बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूज्य परमादरणीय गोवर्धन गिरीजी बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूज्य बाबाजी या ठिकाणी उपस्थित सर्व सरलाबेट संस्थांचा भक्त परिवार, गायक, वादक, गुणीजन सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम फार सुंदर पार पडत आहे. मला वाटतं 2002-03च्या दरम्यान सरलाबेट संस्थांमध्ये आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये गेलो. आमच्या पूर्वीचे परमादरणीय अर्जुनजी महाराज होते. त्यानंतर स्वामीजींचं पूर्वीचं रामसिंग महाराज राजपूत आणि तेही त्यावेळेस होते. त्यानंतर आम्ही अशोक महाराज वगैरे असा आमचा हा ग्रुप सरलाबेट संस्थांची सेवा फार नितांत श्रद्धेने केली. महाराज त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या, जशी आजही त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे. सरलाबेट संस्थांचे जेवढे काही ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचं संपादन ते करतात. शुद्ध अशुद्ध काय कुठं असेल ते सगळं त्यांच्या हाताने आज ग्रंथांचं संपादन चालू आहे. त्याही काळामध्ये सरलाबेट संस्थांची पोटी असेल, सेक्रेटरी असेल, हे सगळे पद त्यांच्याकडे देण्यात आले होते. अगदी चोखपणे ते संस्थांची सेवा करत होते. आजही ते कार्यरत आहे आणि उद्याही ते कार्यरत असणारच, यात काही शंका नाही. गंगागिरीजी महाराज करून येतील. आणि म्हणून या तपोपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा ठिकाणी पार पडत आहे. मलाही परम भाग्यानं हा सेवेचा योग प्राप्त झाला. सर्वांना धन्यवाद देतो. सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायला भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबा काहीतरी मागा. तुकोबराने सांगितलं, देवा मला मागायचं नाही काही, जर द्यायचंच असेल तर मला तुझं नामस्मरण घडू दे. याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको, कारण माझ्या वडिलांची परंपरा आहे परमार्थामध्ये कुणाला काही मागू नये. परमार्थामध्ये नाही, कुठेच काही मागू नये, नाही का. आणि मागायचं असलं तर 2 दरवाजाच्या खोलीत मागावं लागत. आता मागणारे प्रत्येक जण आहे. मला उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येक जण मागण्याच्या यादीमध्ये बसतो. काही उघड्यावर मागतात, काही हॉलमध्ये, काही खोलीमध्ये, कुठं कुठं मागतात. काय काय मागतात ते अनेक प्रकार. पण प्रत्येक जीव भगवंताकडे काहीतरी मागतो. संत महात्मे भगवान परमात्म्याची संगती मागतात. लोभी मनुष्य असेल तर तो धनी मनुष्य असेल तर तो भगवंताकडे धनाची प्राप्तीची इच्छा करतो. 4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये सांगितले पहा. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनो अर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थो अर्थार्थी जिज्ञासू आणि 4था भक्त तो भगवंताचं स्वरूप. 4थी याच्या ठाई काहीच करणे नाही, नाही का, तो अधिकारी आहे. पण या तिन्ही भक्तांनी भगवंताकडे काहीतरी मागितलं. म्हणजे प्रत्येक जीव मागण्याच्या वर्गामध्ये बसतो. विठ्ठल विठ्ठल. तर संत
महात्म्यांना भगवंताची संगती कामा घेतली. धन द्रव्य का मागत नाही संत महात्मे? कारण त्यांचं एक प्रयोजन आहे महाराज. या विश्वामध्ये या लोकांमध्ये जो समाज आहे तो वाम मार्गाला जाऊ नये, तो वाम मार्गापासून सन्मार्गाला कसा जाईल याच्याकरता ते आपले हाड झिजवतात नाही का. स्थान वैकुंठ आहे, कार्य करण्याकरता या ठिकाणी आहे नाही का. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमचं कर्तव्य आहे ते. या समाजाला वाममार्गापासून सन्मार्गाला लावण्याचं कार्य हे संत महात्मे करतात. भगवंताचं चिंतन सोडून त्यांना दुसरं काही पाहिजे नाही. का मागायचं भगवंताचं चिंतन? एकतर महत्वाचा मुद्दा असा आहे महाराज, या मृत्यू लोकांमध्ये मानवी देह मिळणं फार दुर्लभ गोष्ट आहे. कारण भजन करणारा फक्त एकच देह तो मानवी देह नाही का. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. भजन करण्याचं ज्ञान फक्त मनुष्य योनीमध्ये, इतर कुठल्याही योनीमध्ये भजन करण्याचं ज्ञान नाही. म्हणून प्रथम आपल्याला मनुष्य देहाला प्राधान्य द्यावं लागेल. कारण मनुष्य देह जर प्राप्त झाला नाही तर आम्हाला भजन करता येत नाही. विठ्ठल मनुष्य देह प्राप्त तरी कसा होईल? तोही भगवंताच्या इच्छेने. पूर्वी चांगलं कर्म केलं असेल पूर्वजन्मी तर, आणि संत महात्म्यांची सेवा घडली असेल, कृपा असेल तर, तीन गोष्टी एकत्र येतील त्यावेळेसच मनुष्य देहाची प्राप्तता होईल. अन्यथा मग अनेक प्रकारचे जीव सांगितले महाराज. हा तुकोबरायचं मागणं सुद्धा मोठं गंमतीचं आहे बरं का दादा महाराज. एकीकडे तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा, एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात आता मुक्तिरूपी जी नवरी माझ्या जीवनामध्ये आहे तिच्यासोबत मी सुखाने संसार करणार आहे. एकीकडे तुकोबराने गर्भवासाचं दुःख फार कठीण सांगितलं. गर्भवास इकडे सुखानं गर्भवासाला मान्यता देतात, परंतु एकीकडे गर्भवासाचं दुःख तेच तुकोबराय व्यक्त करतात की गर्भवास म्हणजे काय. काय सांगू त्या गर्भेची यातना, मज दुःख भोगिता नारायणा. अवघड आहे महाराज. मग काऊ एकच तुकोबराय अनेक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मागणी मागतात. आणि गर्भवासाचं दुःख हे कठीणच आहे, परंतु मोठ्या सुखाची प्राप्ती होत असल्यानंतर छोटं दुःख पचवायला हरकत नाही. कारण इकडं तुकोबरायची मागणी संतांची संगती, भगवंताचं चिंतन, भगवंताची संगती आहे. मग या सगळ्या गोष्टी मोठं सुख जर प्राप्त होत असेल तर गर्भवासाचं दुःख सहन करायला तुकोबराय म्हणतात मी तयार आहे नाही का. कारण शंकराचार्यांचं मत आहे पहा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे घरदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढमते. पुन्हा पुन्हा संसाराला यावं लागतं, अर्थात गर्भवासाला यावं लागतं. असं म्हणतात की मरत असताना 1000 विंचू चावल्याचं दुःख त्या मनुष्याला होतं बरं का नाही अंदाज. किती 1000 विंचू चावल्याचं दुःख मरत असताना. आणि जन्माला येत असताना बी मग तुम्हाला सगळे प्रमाण माहिती आहे, बेटाच्या परिवारातली मंडळी सगळी पाठांतर आहे. म्हणजे जन्माला येताना दुःख, मरताना दुःख आहे. मग मनुष्य योनीला येण्याचे अट्टहास कशा करता? या अट्टहासाचं एक प्रयोजन मौलिक ज्ञानोबरायांनी ओबीमध्ये सांगितलं पहा. या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये मनुष्य योनीला येण्याचं प्रयोजन काय? पाहि पा शरीराची गावा जयाला की आले पांडवा पांडवा, तो कार्यार्थ गवा सांडोनिया. या मृत्यू लोकांमध्ये येण्याचं प्रयोजन फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. आणि हीच मागणी जगद्गुरु तुकोबराने भगवंताकडे केली. हिची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. मनुष्य योनीबद्दल मी सांगतो, फार दुर्लभ सांगितली मनुष्य योनी. शास्त्रकार म्हणतात या मनुष्य योनीला मनुष्य तेव्हा प्राप्त होतो जेव्हा पाप पुण्य समान होतं. सुकृती दुष्कृती समान सिमी, तै पाविजे कर्मभूमी, तेवी पडे विषमी स्वर्गगामी कानरकी.
ज्यावेळेस पाप पुण्य होईल त्यावेळेस या मनुष्य योनीला मनुष्य प्राप्त होतो. अन्यथा अतिपाप झालं तर नरकाला जाईल, अतिपुण्य झालं तर स्वर्गाला जाईल. मनुष्य योनी प्राप्त होणार नाही. मग मनुष्य योनी प्राप्त होण्याकरता पाप पुण्य समान असावं लागेल महाराज. आणि हे मनुष्य योनी भेटल्याच्या नंतर देखील भगवंताचं चिंतन होतच होईल असं नाही. त्याला संतांची संगत करावं लागते महाराज, नाही का. संत संग देई सदा. पुन्हा संतांची संगत महत्वाची आहे. अहो भगवंताकडे एखाद्या मनुष्यानं ठरवलं की आपल्याला भगवंताकडे जायचं, ही गोष्ट शक्य नाही महाराज. ते महाराजांनी त्याची अगोदरच खून करून दिली, प्रमाणातून सिद्ध करून दिलं. जर भगवंतापर्यंत जायचं ना तर तुम्हाला पहिले संतांच्या चरणाचे सेवन करावं लागेल, सेवा करावं लागेल, नाही का. संत संगती देई चरणा सेवा, प्राप्तीचे उपाय धरावी संतांचे ते अनेक प्रमाण महाराजांनी सुंदर प्रमाण दिले. हो भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांकडे जावं लागेल. म्हणून संतांची संगती सुद्धा महत्वाची सांगितली. या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर तुका म्हणे घालू तयावरी भार. एकदा की भगवान परमात्मा आपलासा झाला ना, आपला भार त्याच्यावरती घातला की मग पुन्हा भाऊ काही काळजी करायचं काम नाही ना. होईल कैवारी नारायण नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावर, तुका म्हणे भार घातली यावर, तुका म्हणे भार घातली यावर, कैवारी नारायण. भगवान परमात्मा पहा आपला कसा होतो. नगरच्या पलीकडून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक महात्मे होऊन गेले. जोगा परमानंद नावाचे भक्त होऊन गेले भगवंताचे. सर्वस्वाचा भार भगवंतावर घातल्याच्या नंतर आणि भगवंत परमात्मा आपला सहारा झाल्याच्या नंतर वेगळं करण्याची गरज राहत नाही. जोगा परमानंद नावाचे जे भक्त होऊन गेले त्यांचा नित्यनेम होता आपल्या घरापासून तर त्या महाद्वारापर्यंत जात असताना दंडवत घालीत जायचं. दंडवत घालत त्या महाद्वारापर्यंत जायचं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जोगा परमानंदांचं आणि भगवंताचं महाराज परमार्थाची चर्चा व्हायची. तो देव भगवान परमात्मा त्या जोगा महाराजांच्या सोबत बोलायचे का. कित्येक दिवस हा उपक्रम चालला. पूर्वीचा काळ होता. एक दिवस जोगा परमानंद आपली पूजा आटपून महारावळामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी निघाले. दंडवत घालत ते चौकापर्यंत आले आणि गावात चौकात गेल्याच्या नंतर थोडंसं रिमझिम पाऊस चालू आहे. जोगा परमानंदाच्या कमरेला फक्त छोटंसं पागोटा असायचं, कुठल्याही प्रकारचं वस्त्र नसायचं. चौकापर्यंत आल्याच्या नंतर त्या ठिकाणून राजाची एक स्वारी जात होती आणि राजाच्या हातामध्ये एक भरजरी वस्त्र होतं. आणि त्या राजाने पाहिलं कोणतरी साधू संत आहे, कोणीतरी भगवान परमात्म्याचा भक्त आणि अशाही परिस्थितीमध्ये चिखलाना मागलेला आहे. रिमझिम पाऊस चालू आहे, खाली पाण्याची डोस असली, त्यामध्ये संपूर्ण शरीर चिखलानं मागलं
अशा परिस्थितीमध्ये हा भगवंताची सेवा करतो, निश्चित भगवंताचा अधिकारी भक्त असला पाहिजे. आणि म्हणून त्या महात्म्याचं दर्शन व्हावं या हेतूने 2 सेवक पाठवले. समोर जे महाराज दिसतात त्यांना घेऊन या सेवक धावत गेले. महाराज आपको बोलाया किसने? राजा ने. महाराजांनी सांगितलं ते जर राजे असेल तर मी महाराज आहे, मला तिकडे येण्याची गरज नाही, त्याला गरज असेल तर तो इथे. सेवकांनी निरोप दिला, कारण निरोप लवकर दिला वेळेच्या अभावी, कारण त्याला माहित होतं पुढे वेळ कमी. विठ्ठला विठ्ठला राजाने आपल्या पालखीतून उतरून जोगा परमानंदांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे. महाराजांनी सांगितलं मला काही नको, परंतु मी तुमचं भक्त या नात्यानं तुम्ही माझ्याकडून काहीतरी घ्यावं किंवा मला द्यायचं म्हणून तुम्ही काहीतरी घ्यावं या हेतूने मी तुम्हाला एक भरजरी वस्त्र देऊ इच्छितो. महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही. राजाने आपल्या हातातलं वस्त्र जोगा परमानंदांच्या अंगावरती टाकलं. राजा दर्शन घेऊन निघून गेला. आतापर्यंत जोगा परमानंद भगवान परमात्म्याचे निष्काम आणि कुठल्याही प्रकारचा विक्षेप न करता, कुठल्याही प्रकारची इच्छा न बाळगता भगवंताची सेवा करीत आहेत. आता दंडवत घालीत असताना कदाचित भरजरी वस्त्र पाण्यामध्ये ओल्ल होईल, त्याला डाग पडेल, खराब होईल या हेतून जोगा परमानंद अंग चोरून दंडवत घालायला लागले. दंडवत घालत असताना 2 महाद्वारापर्यंत गेले आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्रतिमा दिसली नाही, मूर्ती दिसली नाही. महाराज जोगा परमानंदांना वज्र कोसळल्यासारखं दुःख झालं, कारण भक्ताचं आणि भगवंताचं अंतकरण हे माय लेकरासारखं सांगितलं नाही का. अनेक प्रमाणात दिले पा, फार सूक्ष्म चिंतन आहे. जळी विना मासोळी तैसा तुका तळमळी. हे जसं त्या माशाचं आणि जीवन पाण्याचं सांगितलं ना महत्व, तसं भक्ताचं आणि भगवंताचं हे अंतकरण आहे. अजून पुढं सांगितलं महाराज, कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा वेतसी केशवा. ही जी वृत्ती सांगितली, जी स्थिती सांगितली, हे भगवंताचा आणि भक्ताचा संबंध आहे महाराज. हा जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्या ठिकाणी जेव्हा भगवान परमात्माच विटेवर दिसला नाही, जोगा परमानंदांना काही क्षणात लक्षात आलं आपण कुठंतरी गुंतल्या गेलो आणि भगवान परमात्मा आपल्यापासून दुरावला गेला. जोगा परमानंदांनी आपल्या अंगावरचं भरजरी वस्त्र काढून फेकला. धावत धावत महाद्वारापर्यंत आले. चौकामध्ये उभे राहिले. एक शेतकरी बैलजोडी घेऊन जातो शेताकडे. त्या शेतकऱ्याला विनंती केली, शेतकरी दादा 5 मिनिटं करता तुझी बैलजोडी मला पाहिजे, देशील का? शेतकऱ्याने विचार केला, त्या महाराजांना बैलजोडीचं काय करायचं असेल. कुठल्या प्रकारचा विचार न करता कासरा हातात दिला. हातामध्ये आलेल्या कासराचा आपल्या पायाला, दोन्ही पायाला वेळा मारला, चाडीगाठ मारली महाराज आणि 2 चापकाचा फटका त्या बैलांना दिला. बैल जेव्हा सैरावैरा धावायला लागले महाराज, ते काठी पहिना, पोपटी पहिना, दगड पहिना, धोंडे पहिना असले काही बैल धावत होते आणि जोगा परमानंदाचं संपूर्ण शरीर रस्त्यावरती घासत होतं. जणू मांस संपूर्ण हाडाला आता सुरुवात झाली घासायला. संपूर्ण शरीरातून रक्त गळत आहे आणि जोगा परमानंदाने या गोष्टीचा आनंद होत होता की ज्या भगवंतापासून हे शरीर लांब गेलं ना, त्या शरीराला कष्ट झाले पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की देवापासून बाजूला गेल्यावर काय होतं. ही अवस्था पाहिली. गावातले सगळे लोक हे पाहत होते महाराज. आता मात्र त्या भगवंताला राहवत नाही. त्या विटेवरचा भगवान परमात्मा धावत धावत जोगा परमात्मापर्यंत धावणारा बैल हातामध्ये धरला. गावातले लोक रडतील यात शंका नाही, परिवारातील लोक रडतील याच्यात शंका नाही, पण आज मात्र जोगा परमानंदांच्या पुढे उरून जगाचा बाप रडत होता आणि त्या भगवान परमात्म्याने त्या जोगा परमानंदांच्या समोर हात जोडले. सांगा जोगा, ही अवस्था करण्याची काय गरज होती तुला? देवा, हे शरीर, हे मन, हे चित्त
तुमच्यापासून बाजूला गेल्याच्या नंतर याचा काहीच उपयोग नाही. हा देह असा आहे जो नाही राम का तो नाही किसी काम का. आणि म्हणून तुमच्यापासून दूर गेलो देवा, म्हणून याला पश्चाताप घडावा, याला शिक्षा व्हावी या हेतून हा प्रयोग या ठिकाणी मी केला. आणि या भक्तीचं ओझं त्या भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती झालं दादा महाराज. आणि आजही बार्शी मध्ये जर तुम्ही गेलात, हा प्रकार बार्शीला घडला, आजही बार्शीला तुम्ही जर गेलात ना, तर त्या बार्शी मधील जे पांडुरंगाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्या असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीची मान आजही झुकेल आहे. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, तुझ्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरती आता एवढं झालं की मी तुझ्या समोर झुकूनच राहील. ही भक्ती तुकोबारायची होती, म्हणून तुकोबाराने सांगितलं मला दुसरं काही नको, मला फक्त तुझी भक्तीच घडू दे, हेच दान दे. हे संत महात्मे भगवंताला ही विनंती करतात, तुझा मात्र विसर होऊ देऊ नको, हेच दान मला पाहिजे, व्यतिरिक्त काही नको. कारण या जीवनाचंच प्रयोजन भगवान परमात्मा आहे महाराज. आता काही लोक म्हणतात महाराज हे परमार्थ वगैरे करणं म्हातारपणाचं काम आहे. बरं का चौधरी महाराज, म्हातारपणाला परमार्थ करू, मी तर म्हणतो म्हातारपण आपल्या बापाने पाहिलं का हो? तुकोबाराने अनेक वेळेस सांगितलं मला, क्षण भंगूर नाही भरवसा वारी सावध तोडा माया आशा. अहो आम्हाला क्षण कळलाच नाही, पण जेव्हा 2019ला हा क्षण फॉर्च्युनर घेऊन करून आला तेव्हा आम्हाला हा क्षण कळाला. क्षण म्हणजे काय असतं बा. तारुण्यामध्ये परमार्थ झाला पाहिजे. संत महात्म्याने सांगितलं जोपर्यंत तारुण नाही तोपर्यंत परमार्थ होतो महाराज, नंतर परमार्थ होतो का? वयोवृद्ध अवस्था सांगितली,
आणि वयोवृद्ध अवस्थेमध्ये काय अवस्था होती हे संत महात्म्याने चिंतन करून सांगितलं बरं का. कान असतात, डोळे असतात, नाक असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण सगळे राजीनामा देऊन जातात. परमार्थ करण्याकरता बुद्धीची तीव्रता राहत नाही, हातामध्ये चैतन्य राहत नाही, डोळ्यामध्ये भगवंताचं मुख. एका ठिकाणी सांगितलं या शरीराने भगवंताचं चिंतन कसं करावं, प्रत्येक अवयाने भगवंताचं भजन करावं. डोळे भरवणिया पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. कान भरवणिया ऐकिन तुझी कीर्ती, मज विश्रांती दे देवा. बरं मग आता पायाला आणि हाताला काय काम आहे. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ये दे हातास पायाशो. संपूर्ण शरीराने भगवंताचं चिंतन सांगितलं. आणि जर या शरीराला चिंतन होत असेल तर तोच देह महत्वाचा, अन्यथा तो देहच नाही. मग नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा, संत महात्मे कठोर अवस्थेमध्ये जरी काही शब्दांचा उच्चार करीत असेल तरी ते फक्त तुमच्या आमच्या परमार्थ घडावा याच्याकरता. हे मुख सुंदर प्राप्त झाले ना भगवंताचं नामस्मरण करण्याकरता. पण जर करीत नसाल तर काय होईल बा. नामा विना मुख सर्पाचे ते बीळ, जीवान हे काळ सर्प. अरे हे सुंदर मुख प्राप्त झालं पण भजन करीत नसेल ते सर्पाचं बीळ आहे. लोक म्हणतात नाही महाराज तारुण्यात परमार्थाने जमणार, म्हातारपणी करू प्यास वाटे. अरे भाऊ त्यावाजून काय राहिलं नाही का. आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत तोही कधीचा झाला. म्हणून का कबीरदासांनी एक सुंदर रचना केली महाराज. या शरीराबद्दल कबीरदासांचं एक सुंदर मत आहे. वेळ निघून गेल्याच्या नंतर परमार्थही होत नाही, वेळ गेलो निघून गेल्याच्या नंतर कोणतंच कार्य होत नाही महाराज. समय चले उड जाणार पगले, समय चले उड जाणार पगले, समय चुक पछताना, क्या तन मांझता रे एक दिन माती में मिल जाना. हाड़ बने जैसे बनी लकड़िया, केस बने जैसे घासारे, अरे कंचन जैसी काया जल गई, ओ अरे कंचन जैसी काया जल गई, कोई नहीं पासा, क्या तन मांझता रे कबीरदासजी सांगतात भाऊ तारुण्यामध्ये जर परमार्थ होत नसेल तर या शरीराची काय अवस्था होती शेवट. हाड बने जैसे बनी लकड़िया, केस बने जैसे घासारी. या शरीरातले हाडकं लाकडासारखे जळून जाणार आहे. आणि केस आहे ना केस महाराज भाग्यानं प्राप्त झाले काही जण असतात ते झाकवण्याचा प्रयत्न करतात. पंजे ढवळे झाले ते काळे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तेही कट मारून. आता ते कोणते कोणते कट आले, वन सहित टू सहित कोणते कोणते कट आले. कट मारता मारता कटाने हिंडतो कोणाला सापडा विठ्ठल. सुंदर केस प्राप्त झाले डोक्यावरती. पण हे केस कसे जातील ज्या टायमाला आपण सरण पेटवतो सरण, आणि सरण पेटीत असताना त्या सरणामध्ये काय सरमड कोंब येतो आणि मग त्याला काढी लावतो ना. जसं सरमड जळून जाणार आहे तसे डोक्याचे केस. हाड बने जैसे बनी लकड़िया, केस बने जैसे घासारे. आणि याच्या पुढे फार सुंदर वाक्य पहा. कंचन जैसे काया जल गई, कोई नाही पासा. अरे सुंदर जीभ प्राप्त झाली सोन्यासारखी. पण जर त्या वाणीला भजन करीत असेल तर ती सोन्यासारखी जीभ जळून जाणार, पण जवळ मात्र कोणी येणार. म्हणून करता या शरीराचा माज करण्यापेक्षा योग्य वेळी भगवंताचं चिंतन करून भगवंतामध्ये कसं चिंतन करून भगवंतापर्यंत जाता येईल हेच तुकोबाराय मागतात महाराज. म्हणून हेचे दान देवा देवा, हेच दान देवाच्या पेक्षा काही नको विठ्ठल. मग अशा वाणीनं
करायचं, सुंदर असं चिंतन करायचं. कसं अभंगाचं द्वितीय चरण. न लगे मोती गुण गाई दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला ना. आता 7 ते 9 कीर्तनाचा टाइम होता. उशिरा सुटणाऱ्या गाड्या वेळ भरून काढण्याची शक्यता. आता 9:10 झाले. मग आता तुम्ही सांगा 5 मिनिटात उरकायचं 10 मिनिटात. एकमतानं सांगितलं म्हणजे 5-10 मिनिटात घेऊन उरकून पुन्हा भक्तीचा कार्यक्रम असतो. गुण गायनावडी हिची माझी सर्व जोडी हिची दान देगा देवा. पुढं महाराजांनी सांगितलं मला धन नको, दौलत नको, काहीच नको. वेळ राहिला नाही मागायला आणि नको काही. न लगे मोक्ते धन संपदा संत संगती सदा हिची दान देगा देवा. फक्त संतांची संगती दे देवा. कारण संतांच्या संगतीत जे सुख आहे ते इतरत्र कुठं नाही का. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये ते परमार्थ करीत असताना कोणाच्या तरी मार्गदर्शना करावं लागतो. इथून प्रयागराजला जायचं म्हणल्याच्या नंतर अनेक रस्ते, अनेक उड्डाण पूल, अनेक चौक लागणार, अनेक गावं तालुके जिल्हे राष्ट्र लागणार नाही का. मग आता प्रत्येक वेळेस कोणाला विचारायचं, मग गुरु मॅप करायचा. मॅप लावला की तिथपर्यंत नेऊन घालतोय. तर जीवनामध्ये परमार्थ करीत असताना आपल्याला मार्ग दाखवणार कोणीतरी पाहिजे. याकरता संत महात्म्य जीवनामध्ये महत्वाचे. म्हणून संत संगती सदा. आणि महाराजांनी सांगितलं बाबा या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झाल्याच्या नंतर माझी काहीच अपेक्षा शिल्लक राहत नाही. जे काही उरलेलं आयुष्य ते तुमच्या संगतीत घालील, सुखानं भजन करेल. जसं गुरुवारी नारायण गुरुजी महाराज होते. महाराजांचं जीवन आपण सगळ्यांनी पाहिलं पा. सगळ्यात सुख वेळ निघून गेल्याच्या नंतर सुख सुविधा सुद्धा राजीनामा देतात. गुरुवारी नारायण गुरुजी महाराजांचा परमार्थ हा गंगागिरीजी महाराजांच्या परमार्थाची परंपरा
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरगिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराजांपर्यंत आली आणि तोच परमार्थ भव्य दिव्य स्वरूपामध्ये संबंध हिंदू धर्माचं आद्य दैवत गुरु स्वामी श्री श्रीरामगिरीजी महाराज यांच्याकडे हे दोरा आहे आणि त्याच्याच असणाऱ्या संगतीमध्ये त्यांच्याच असणाऱ्या मार्गदर्शनाखाली आपला हा परमार्थ आहे महाराज. म्हणून आपलं जीवन सफल आहे त्या संतांच्या संगतीत आहे. फार काही चिंतनाचा विषय, परंतु वेळ आपल्याकडे नाही. कुठल्याही गोष्टीला टाइम ठरलेला आहे. कीर्तन प्रवचन असेल तर 1 तास, कीर्तन असेल तर 2 तास, त्याच्या पुढचं नाही सांगत. म्हणून वेळ झाली. एकदा सुंदर असं प्रेमाने भगवंताचं भजन करू आणि भजन झाल्याच्या नंतर कीर्तनाचा समारोप करून सूचना होतील, कारण उद्या कार्यक्रमाचा समारोप आहे आणि नंतर आपण महाप्रसाद घेणार आहोत. मोठ्या प्रेमानं एकदा सर्वांनी भजन आदरणीय स्वामीजी स्वामीजींच्या सानिध्यामध्ये आपण हा भव्य देव महोत्सव पार पडत आहोत. मी सांगत गेलो, सरलाभेट संस्थांच्या सेवेमध्ये जिथे अविरतपणे तत्पर असणारे, आपल्या समोर असणारे, आपल्या सोबत असणारे, आपल्या परिसराचं, गावाचं, तालुक्याचं भूषण आणि त्यांच्या तपोपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी उपस्थित झाला. गेले 7 दिवसापासून 6 दिवसापासून आपण आनंद घेत आहोत. तशी परिस्थिती कीर्तनाची नव्हतीच माझी. मी येताना एक इंजेक्शन घेऊन आलो बरं का, पण स्वामीजीने सांगितलं तुम्हाला यावं लागतं. त्यांचं असणारं नितांत प्रेम आणि त्यांच्या सेवेनेपर्यंत, त्यांच्या आज्ञेनेपर्यंत अंग झालेली सेवा मी बाबूचरणी समर्पित करतो. वेळ खूप झालेला आहे. जसे काही भगवान परमात्म्याने बुद्धी दिली, संत महात्म्यांचं वाङ्मय आपल्या समोर मांडता आलं, तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला. तसं मी काही कीर्तनकार नाही, बेटाचा एक सेवक आहे, बेटाचा एक विद्यार्थी आहे आणि जशी सेवा करतात तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न निश्चित केला. नातई बालक बबडा बोली का वाकोडा सुका पाऊली तिजो जपरुणी माऊली रिजे जीवी. परमार्थ करीत असताना गुरु रंगगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे जीवन व्यतीत केलं आणि अजूनही त्या गोष्टीचा आनंद आहे की तुम पुढचं जीवन आम्हाला त्या महात्म्याच्या संगतीत व्यतीत करण्याचं भाग्य आहे. आपल्या गावचे आदरणीय महेंद्र महाराज वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी प्रेमाचे आहेत. मी कोणाचाही उल्लेख केला नाही आणि वेळ कमी होता, उल्लेख करायला वेळ राहिला नाही, म्हणून सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो.
आणि तुकोबाराने सांगितलं बाबा आता मला गर्भवासाचं दुःखही यापुढं कमी आहे, कारण हा जो आनंद आहे हा आनंद कुठं नाही महाराज, हा आनंद फक्त इथंच आहे. आणि म्हणून हा आनंद मी उपभोगण्याकरता मला पुन्हा जरी गर्भवासाला यावं लागलं तरी मी येण्याकरता तयार आहे. हे अभंगाचं शेवटचं माझी सर्व जोडी. तुकोबारायचा अभंग आहे. भगवंताच्या सानिध्यात जाणं, भगवंताच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करावं हा उद्देश या अभंगामधून तुकोबाराने केला. झालेली सेवा पुनश्च एकदा या संत महंतांच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्ही मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती समर्पित करतो. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या फडावरील सर्व गायक वादक गुणीजन विद्यार्थी महाराज मंडळी सर्व भालदार चौकदार गायक वादक सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवक आमचे भोसदार आणि सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम दानेश्वर